आज होती महाशिवरात्र, तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. आता महाशिवरात्र आहे म्हटल्यानंतर बऱ्यापैकी सर्वांचे उपवासच असतात. आता आपला उपवास असला तर थोडं बहुत काहीतरी खाऊन किंवा फळं खाऊन आपण हा उपवास करतो. पण घरातल्यांचा बाकीच्यांचा उपवास असेल तर काही ना काहीतरी करावंच लागतं. त्यात आणि सांगितलेलं की जास्त तेलकटही नको म्हणून. आता त्यासाठी रात्री शाबू हा भिजत घातलेला होता. आता त्याच्याबरोबर सकाळी उठल्या उठल्या रताळी शिजत घातली. आता इथे हे गूळ शेंगदाण्याचे लाडू आहेत. आता हे गूळ शेंगदाण्याचे लाडू मी ऑर्डरसाठी अगोदरच तयार करून ठेवलेले होते. त्यामुळे हे अगोदरचेच लाडू आहेत. आता बाकीचं म्हटलं तर रताळी शिजवलेली आहे. इथं खिचडी केलेली आहे शाबूची. गूळ शेंगदाण्याचे लाडू, केळं आहे आणि इथं आहे ते शेंगदाणे आणि बटाट्याची उसळ केलेली आहे. जास्त तेलकटही नको पण जरासं पोटभरीचंही हवं म्हणून तर हा मेनू आजचा होता. आता इथं 2 मिरच्या तळून घेतलेल्या होत्या, पण त्या इथं ठेवायच्या माझ्या विसरूनच गेलेल्या. इथं ही शेंगदाणे आणि बटाट्याची उसळ तर मस्तच झालेली. तर असा होता आमचा महाशिवरात्रीचा उपवासाचा मेनू. तर मग या फराळ करायला.